दुसरा एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की बिबळ्या मानवी वस्तीमध्ये येतोच का याचा विचार आपण केला पाहिजे. की बिबळ्या आलाय, सोसायटीमधनं कुत्र्याला उचलून घेऊन गेलाय, बिबळ्या आलाय, गावामध्ये कुठेतरी कुत्रा झोपलेला होता त्याला उचलून घेऊन गेलाय, तर हे बिबळ्यासाठीचं सहज अन्न आहे. बिबळ्या हा माणसाला घाबरणारा प्राणी आहे, पण आता मागच्या ज्या बातम्यांमध्ये बघितलं किंवा काही केसेस बघितले आपण या वर्षभरात, तर बिबळ्यांनी माणसांवर हल्ले केलेले आहेत, इथपर्यंत की काही जणांचा मृत्यू पण झाले आहेत. मग ते कशामुळे? त्या बिबळ्याला असं वाटतं की हा छोटासा प्राणी आहे, हे आपलं भक्ष आहे आणि म्हणून तो हल्ला करतो. माणूस आहे म्हणून तो हल्ला नाही करत, तर त्याला असं वाटतं की भक्ष आहे आणि म्हणून तो हल्ला करतो. मागील काही दिवसांपासून आपण बातम्यांमध्ये बघतोय बिबट्यांचा शिरकाव झालेला आपल्याला पाहायला मिळतंय, बिबट्यांचे हल्ले पाहायला मिळत आहे. पण असं अचानक म्हणजे एक 5 दिवसांमध्येच अहमदनगर, धुळे, नाशिक, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये अचानक बिबट्यांचा शिरकाव का होत आहे, बिबटे हल्ले का करताय? तर यासाठी आपल्यासोबत पर्यावरण आणि वन्यजीव अभ्यासक त्याचबरोबर लोकसत्ता.com चे कार्यकारी संपादक विनायक परब सर आहेत. आपण त्यांच्याशी या विषयावर सखोल चर्चा करूया आणि त्यांच्याशी संवाद साधूया. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकं हे सगळं का होत आहे, बिबट्या अचानक नागरी वस्तीवर हल्ले का करतोय आणि का शिरकाव करतोय, याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार सर, मला सांगा, म्हणजे याआधी अशा काही बातम्या येत होत्या, म्हणजे जुन्नरमध्ये असो किंवा नाशिक परिसरात सहसा आपल्याला या बातम्या येत होत्या की तिथे बिबट्यांचा शिरकाव हे नॉर्मल होतं. पण आठवड्याभरापासून असं येत आहे की राज्यभरात प्रत्येक ठिकाणी बिबट्या पाहायला मिळतोय, तो नागरी वस्तीमध्ये जातोय, नागरिकांवर हल्ला करतोय. तर याचं काय कारण असू शकतं? एक तर असे की आपल्याला थोडंसं या सगळ्या ज्या बातम्या आहेत ना त्यांचं व्यवस्थित एकतर विश्लेषण करता आलं पाहिजे. अचानक आपण असं बघतोय की एकदम राज्यभरामध्ये बिबळ्यांची संख्या वाढली आहे, तर असं कधी होत नाही की एकदम काय गेल्या वर्षी काहीच नव्हतं आणि एकदम अचानक यावर्षी एकदम बिबळ्यांची संख्या वाढली आहे, असं कधीच होत नाही. तर आपल्याला थोडंसं याच्याकडे विज्ञानाच्या अंगाने बघावं लागतं. एखाद्या प्राण्यांची किंवा पक्ष्यांची संख्या केव्हा वाढते याचा आपण अभ्यास केला किंवा वैज्ञानिक गोष्टी समजा जर का तपासून बघितल्या, तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या प्राण्याला उपलब्ध असलेलं अन्न हे ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं त्यावेळेला त्यांची संख्या वाढते. पण असं नाही होणार की एकदम गेल्या वर्षी काहीच नव्हतं, यावर्षी अन्न वाढलंय आणि एकदम अचानक तुम्हाला 4-6 महिन्यात एकदम बिबळे खूप वाढलेले दिसत आहेत. काहीतरी गडबड आहे मग किंवा काहीतरी गल्लत आहे. आता बिबळ्यांवरचे हल्ले जे होत आहेत त्याच्यामध्ये काही जणांचे प्राण गेले आहेत, तर त्या बातम्या ज्या आहेत त्या खऱ्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काही खोटं नाहीये. ठीक आहे की बिबळ्याच्या हल्ल्यामध्ये प्राण गेले आहेत, पण असे एकदम अचानक बिबळे वाढलेत आणि अचानक बिबळ्यांच्या हल्ल्यामध्ये प्राण गेलेत, काहीतरी कुठेतरी गल्लत आहे असं वाटतं. त्याचं कारण असं आहे की मी जसं मगाशी म्हटलं तसं की एकदम अचानक काही बिबळ्यांची संख्या वाढत नाही, ती हळूहळू हळूहळू वाढत असते. दरवर्षी भारतामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्रगणना होते, म्हणजे प्राण्यांची गणना होते. आता समजा जर का बिबळ्यांची संख्या वाढत असेल तर तुम्हाला गेल्या 4-6 वर्षामध्ये असं लक्षात आलं पाहिजे की 6 वर्षापूर्वी एवढे बिबळे होते, 5 वर्षापूर्वी त्यांच्यामध्ये आणखीन थोडी वाढ झाली, आणखीन थोडी वाढ झाली, असं करत ते तुम्हाला बिबळ्यांची संख्या वाढताना दिसते. बिबळ्यांची संख्या वाढते हे खरं आहे, पण ती एकदम अचानक बातम्या आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर बिबळे झालेत सगळीकडे. आणि आता पण कुठेही एकदम खारघरला रस्त्यावर गेलोय आणि बिबळ्या दिसलाय, मुंबईत कुठेतरी गेलायत आणि एकदम बिबळ्या दिसलाय अचानक, एवढी संख्या वाढली असं मला वाटत नाही. त्यांची संख्या वाढली आहे हे खरं आहे, पण एवढी वाढली आहे असं मला वाटत नाही. मग कुठेतरी एक गडबड आहे. ही गडबड कुठे असू शकते, तर आपण मग मोजताना काही चूक केली आहे का, म्हणजे बिबळ्यांची संख्या खरंच वाढली आहे असं आपण गृहीत धरू एक गृहीतक म्हणून, तर मग ही अचानक वाढलेली तर शक्यच नाही, विज्ञान आपल्याला असं सांगतं. तर मग आपण गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी ज्या वेळेला प्रगणना केली त्यावेळेला माणसाने चूक केली आहे का? दुसरा मुद्दा असा आहे की बिबळ्यांची संख्या वाढली आणि अचानक ते मानवी वस्तीमध्ये यायला लागलेत, हे आज नाही झालेलं. तर गेल्या 15 वर्षांमध्ये बिबळ्याच्या संदर्भात जे सगळे अभ्यास सुरू आहेत त्या सर्व अभ्यासांमध्ये असं लक्षात आलंय की बिबळ्यांचा मानवी वस्तीमध्ये येणारा वावर जो आहे तो वाढलाय आणि त्याला बिबळे कारणीभूत नाहीयेत, त्याला आपण कारणीभूत आहोत. 2 महत्वाची कारणं आहेत याच्यामध्ये. एक म्हणजे जंगलांचा जो भाग आहे तो आता आक्रसतोय,
म्हणजे मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्कचा जो सगळा भाग होता तो आता हळूहळू हळूहळू आक्रसतोय आणि बिबळ्या आपल्याकडे नाही येते. आपण बिबळ्याच्या भागामध्ये अतिक्रमण केलंय. म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संदर्भात हे अगदीच खरं आहे. त्याच्या संदर्भातली पेटिशन्स, त्याच्या संदर्भातल्या याचिका ज्या आहेत त्या देखील मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने पण याची दखल घेतली आहे. तर बिबळ्या आपल्याकडे येत नाहीये, आपण बिबळ्याच्या भागामध्ये अतिक्रमण केलंय. त्यामुळे ते अतिक्रमण आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काढून टाकलं पाहिजे. जे मुंबईमध्ये झालंय तेच कमी अधिक फरकाने आपल्याला इतरत्र गावांमध्ये, इतर जंगलांमध्ये देखील झालेलं दिसतं. दुसरा एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की बिबळ्या मानवी वस्तीमध्ये येतोच का, याचा विचार आपण केला पाहिजे. बिबळ्या मानवी वस्तीमध्ये काय येतो, त्याचं कारण त्याला सहज अन्न पाहिजे, हे यातलं कारण आहे. आणि अगदी 15 वर्षांपूर्वीपासूनचे जे सगळे अभ्यास झालेत, वैज्ञानिक अभ्यास आहेत बिबळ्याच्या संदर्भात झालेले, ते सर्वच्या सर्व अभ्यास असं सांगतात की बिबळ्याला सहज अन्न मानवी वस्तीमध्ये उपलब्ध असतं, म्हणून तो मानवी वस्तीमध्ये येतो. मग ही चूक कोणाची, बिबळ्याची आहे का तुमची माझी आहे? तर ती तुमची माझी चूक आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे उकिरडे वाढलेले आहेत. मानवी वस्तींमध्ये उकिरडे वाढलेत. या उकिरड्यांवर जे पोसले जातात ते प्राणी, म्हणजे कदाचित कुत्रा असेल, डुक्कर असेल, हे सगळे वाढलेत. आता आपण गृहीत धरू की एखादा बिबळ्या हा जंगलामध्ये राहतोय, तर त्याला त्याचं अन्न काय मिळणार? तर तिथले आतमधले जंगलातले जे काही प्राणी असतील ते त्याच्यासाठीचं अन्न असणार. आता समजा हरण असेल, काळवीट असेल किंवा हे सगळे प्राणी आहेत, हे त्याचं अन्न आहे. तर हरण प्रचंड वेगामध्ये धावतं, काळवीट प्रचंड वेगामध्ये धावतं. तर त्यांची शिकार करायची असेल तर त्याला प्रचंड वेगामध्ये जाऊन त्यांची शिकार करावी लागते. पण कुत्र्याची शिकार त्याला करायची असेल किंवा डुकराची शिकार करायची असेल तर त्याला फारसे कष्ट लागत नाहीत, कारण तो त्याच्यासमोर प्रचंड बलवान असतो. त्याचा वेग हा कुत्र्याच्या वेगाच्या अनेक पटींनी जास्त आहे. त्यामुळे तो झटकन झडप घालून, म्हणजे भरपूर व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत की बिबळ्या आलाय, सोसायटीमधनं कुत्र्याला उचलून घेऊन गेलाय, बिबळ्या आलाय, गावामध्ये कुठेतरी कुत्रा झोपलेला होता त्याला उचलून घेऊन गेलाय. तर हे बिबळ्यासाठीचं सहज अन्न आहे. सहज अन्न ही फक्त बिबळ्याची प्रवृत्ती नाहीये, ही तुमची माझी पण आहे, माणसाची पण प्रवृत्ती आहे. तर सर्व प्राणी जगत, म्हणजे या भूतलावर जेवढे सगळे प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यांची ही प्रवृत्ती आहे सहज अन्न. हे सहज अन्न आपण म्हणजे माणसं बिबळ्याला उपलब्ध करून देतोय आणि म्हणून बिबळ्या मानवी वस्तीमध्ये येतो. त्यामुळे बिबळ्याचे हल्ले वाढले आहेत, बिबळ्या मानवी वस्तीमध्ये येतोय, त्याला तुम्ही आणि मी सगळ्यात जास्त जबाबदार आहोत असं मला वाटतं. सर, मागे मी तुमचं एक आर्टिकल वाचलं होतं 2023 सालचं, जिथे असं म्हणण्यात आलं होतं की बिबळे हे मानव वस्तीतच राहतात, ते जंगलात राहत नाही. त्यामागे काय कारण होतं, म्हणजे त्या आर्टिकलचं मला सांगाल थोडं? 2-3 भाग आहेत त्याच्यामध्ये. एक तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे सहज अन्न. त्यामुळे बिबळ्याची वृत्ती प्रवृत्ती थोडीशी बदललेली दिसते. तुम्ही आणि मी म्हणजे माणसं जे सहज अन्न त्याला उकिरड्यावर उपलब्ध करून देतोय, त्याच्यासाठी तो मानवी वस्तीत येतोय. आता त्याला समजा जर का सकाळ दुपार संध्याकाळ अन्न मानवी वस्तीतच मिळणार असेल तर साहजिक आहे की तो त्याच्या आजूबाजूला राहील. तो कशाला जंगलामध्ये आतमध्ये जाऊन राहील की खूप आतमध्ये जाऊन राहिलाय मग परत तो प्रवास करत इथे आलाय, असं नाही होणार. त्यामुळे तो जंगलाच्या आजूबाजूला म्हणजे मानवी वस्तीच्या आजूबाजूला राहणं कोणताही प्राणी पसंत करेल जर त्याला अन्न उपलब्ध असेल तर. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की एक साधारण 15 वर्षापूर्वी एक अभ्यास झाला होता, वैज्ञानिक अभ्यास झाला होता. त्या वैज्ञानिक अभ्यासामध्ये हा जुन्नर परिसरामध्ये झाला होता. म्हणजे जुन्नर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बिबटे आहेत, आजही आहेत. तर तिथे असं लक्षात आलं होतं की बिबळे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ते जंगलात नाही राहत. तर ते कुठे राहतात, तर हा सगळा बागायती परिसर आहे. तर या बागायतीमध्ये बिबळे असतात. म्हणजे एक खूप महत्वाचा प्रयोग जो आहे तो विद्या अत्रेई म्हणून ज्या बायोलॉजिस्ट आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जुन्नरमध्ये पार पडलेला होता. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं होतं की बिबळ्यांना टॅगिंग केलं होतं. टॅगिंग केल्यामुळे त्यांचं लोकेशन लक्षात येतं की हा बिबळ्या कुठे आहे नेमका. तर तो बिबळ्याच्या संदर्भातला अतिशय महत्वाचा असा अभ्यास भारतातला आहे असं मला वाटतं. तो पायोनियरिंग अभ्यास आहे, सगळ्यात पहिला अभ्यास आहे. तर त्यावेळेला असं लक्षात आलं होतं की एक शेत होतं, तिथे मजूर शेतात कापणी चालू होती आणि बिबळ्या पलीकडच्या बाजूला बसलेला होता. तर ह्या बाजूला जे संशोधक बसलेले होते ते अगदी असे जीव पकडून बसलेले होते. त्याचं कारण त्यांना समोर स्क्रीनवर दिसत होतं की इथे समोर काय ती माणसं जी काही सगळी कापणी करतायत त्यांच्या बरोबर थोड्याशा अंतरावर बिबळे आहे. आता आपल्या मनामध्ये बिबळ्याच्या संदर्भात खूप गैरसमज आहेत. म्हणजे सगळ्यांना सरसकट असं वाटतं की बिबळ्या काय करतो, येतो आणि माणसावर हल्ला करतो आणि त्याला उचलून घेऊन जातो वगैरे वगैरे वगैरे. तर हे आपल्या डोक्यातले गैरसमज आहेत. या प्रयोगामध्ये हे गैरसमज सिद्ध झाले वैज्ञानिक दृष्ट्या. तर काय झालं, तर कापणी चालू होती आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला बिबळ्या होता. जसजशी ही कापणी करणारी माणसं पुढे सरकत होती तसा बिबळ्या मागे सरकत होता. आता समजा बिबळ्या हा माणसावर हल्ला करणारा प्राणी असता,
थेट हल्ला करणारा, अगदी न भीता किंवा न घाबरता, तर त्यांनी थेट त्यांच्यापैकी कोणाच्या तरी एकावर हल्ला केला असता आणि तो निघून गेला असता. पण मुळात बिबळ्या, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले, बिबळ्या हा माणसाला घाबरणारा प्राणी आहे. त्यामुळे तो उठसूट हल्ला करतो असं नाही होत कधीच. सर मग मधात हे थांबवेल. तुम्ही आता जसं बोलले की बिबळ्या हा माणसाला घाबरणारा प्राणी आहे, पण आता मागच्या ज्या बातम्यांमध्ये बघितलं किंवा काही केसेस बघितले आपण या वर्षभरात, तर बिबळ्यांनी माणसांवर हल्ले केलेले आहेत, इथपर्यंत की काही जणांचा मृत्यू पण झाले आहेत. मग ते कशामुळे? ह्या सगळ्या बातम्या आपण व्यवस्थित वाचूयात. या वाचल्या की आपल्याला असं लक्षात येईल की ज्यांच्यावर हल्ले झालेले आहेत ती एकतर लहान मुलं आहेत किंवा मग मोठी माणसं आहेत, पण जी सिटिंग पोझिशनमध्ये म्हणजे बसलेली आहेत, उकिडवी बसलेली आहेत, त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. उभा असलेल्या माणसावर हल्ला होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे, अतिशय कमी, कदाचित नगण्य म्हणता येईल असं आहे. पण मग असं काय आहे की बिबळ्या त्या सिटिंग पोझिशनमध्ये म्हणजे बसलेल्या माणसावर, उकिडवं बसलेल्या माणसावर हल्ला करतो? तर त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये केस ऑफ मिस्टेकन आयडेंटिटी असं म्हणतात. म्हणजे काय, तर तो लहान मूल जेव्हा असतं किंवा लहान मूल आहे किंवा उकिडव्या अवस्थेत माणूस बसलाय. आता उकिडव्या अवस्थेत माणूस फक्त काय नैसर्गिक विधींसाठी बसतो. तर त्यावेळेला त्या बिबळ्याला असं वाटतं की हा छोटासा प्राणी आहे, हे आपलं भक्ष्य आहे आणि म्हणून तो हल्ला करतो. माणूस आहे म्हणून तो हल्ला नाही करत. तर त्याला असं वाटतं की भक्ष्य आहे आणि म्हणून तो हल्ला करतो. आणि म्हणून ज्या वेळेला मुंबईमध्ये आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये किंवा आरे कॉलनी जी आहे, तर आरे कॉलनीच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बिबटे आहेत. तर तिथे एक जनजागरणाची मोहीम राबवली होती. त्यावेळेला तिथल्या सगळ्या मंडळींना आम्ही असं सातत्याने सांगितलं होतं की बिबळ्या हा माणसावर म्हणजे माणसाला घाबरणारा प्राणी आहे. तो हल्ला करतो तेव्हाच ज्या वेळेला तुम्ही सिटिंग पोझिशनमध्ये उकिडव्या अवस्थेमध्ये बसलेले असता. तर त्यामुळे तुम्ही 2 गोष्टी महत्वाच्या करा. एक म्हणजे तुमच्या हातात काठी असली पाहिजे, एक मोठा दांडूक असला पाहिजे आणि टॉर्च असला पाहिजे. या 2 गोष्टी का असल्या पाहिजेत? त्याचं कारण या 2 गोष्टी बिबळ्याला असं सांगतात की इथे माणूस आहे. काठी घेऊन कोणताही प्राणी जात नाही, टॉर्च घेऊन कोणताही प्राणी जात नाही. त्यामुळे बिबळ्याला हे कळतं की तिथे माणूस आहे, माणसाचं अस्तित्व आहे आणि तो माणसाला घाबरतो, त्यामुळे तो तुमच्या जवळ येणार आहे. तर अशी जी मोहीम होती ही सगळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये राबवली आहे. SGNP फॉर मुंबईकर्स आणि मुंबईकर्स फॉर SGNP नावाचा गट आहे, तर त्यांच्या माध्यमातून ही राबवली आहे. आणि खूप अनेक गोष्टी, म्हणजे काही तर खूप धक्कादायक गोष्टी लक्षात आल्या. म्हणजे मी मगाशी असं म्हटलं की ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला अन्न उपलब्ध असतं, त्यावेळेला त्या अन्नावर जगणारे प्राणी जे असतात त्यांची संख्या वाढते. तर आरे कॉलनीमध्ये असं लक्षात आलं होतं की खूप मोठ्या प्रमाणावर बिबळ्यांची संख्या वाढली आहे. तर त्याचा जेव्हा अभ्यास पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली केला गेला, त्यावेळेला असं लक्षात आलं की तिथे म्हणजे आरे कॉलनीचे वेगवेगळे भाग पडलेले होते. आणि मग वैज्ञानिक अभ्यासामध्ये कसं असतं की एक भाग तुम्ही त्यातला घेता आणि त्याचा अगदी व्यवस्थित अभ्यास करता. तो अभ्यास करताना असं लक्षात आलं की तो भाग खूप छोटा होता, पण त्या छोट्या भागामध्ये असलेल्या कुत्र्यांची संख्या 40 होती. आणि मग आरे कॉलनीमधले जे बाकीचे भाग होते त्याच्यामध्ये जेव्हा अभ्यास केला, त्याही वेळेला असं लक्षात आलं की अरे इथे पण 40-45 कुत्रे आहेत. सरासरी जी होती ती प्रत्येक भागातली कुत्र्यांची 40 ते 45 होती. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर समजा जर का बिबळ्याला उपलब्ध असेल अन्न, तर तो कशाला जंगलात एकदम आतमध्ये जाऊन राहील? तो पेरिफरीवर राहणार, तो जंगलाच्या बाउंड्रीवर राहणार, तो जंगल आणि माणसाची वस्ती ही जिथे असते त्याच्या आजूबाजूच्या परिसरातच तो राहणार ना. आणि सर्वसाधारणपणे म्हणजे आता बिबळ्याचे हे जे काय फक्त टॅगिंग केलेलं आहे एवढंच नाही, कॅमेरा ट्रॅप्स लावून अभ्यास केलेला आहे. म्हणजे गेली 15 वर्ष संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये या सगळ्या संदर्भातला अभ्यास सुरू आहे. तर त्याच्यामध्ये पण असं लक्षात आलंय की कॅमेरा ट्रॅपमध्ये तुम्ही, म्हणजे त्याचे व्हिडिओज आहेत ते पण व्हायरल झालेले आहेत, की कॅमेरा ट्रॅपमध्ये तुम्हाला असं लक्षात आलंय की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये मॉर्निंग वॉकसाठी मंडळी येतात. ती 4:30-5 पासून यायला सुरुवात होते. तर बिबळ्या जातोय त्या कॅमेरा ट्रॅपच्या समोर आणि त्याला असं लक्षात आलं की माणूस येतोय, तर त्याने मार्ग बदललाय आणि तो झाडीत जाऊन लपलाय आणि ती माणसं पुढे गेली आहेत निघून आणि त्याच्यानंतर बिबळ्या परत आलाय. तर बिबळ्या माणसावर हल्लाच करणारा असता तर त्यांनी केला असता की त्यांच्यावर हल्ला. तुम्हाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये रोज हल्ले होऊन रोज माणसं मेली आहेत असं तुम्हाला चित्र दिसलं असतं, पण तसं नाहीये. त्याचं कारण बिबळ्या तो जो काही माणसावर हल्ला करतो त्याच्या मागे एक काहीतरी वेगळं सूत्र आहे, जे त्या म्हणजे उकिडवे बसणं किंवा लहान मूल असणं. आता लहान मुलांची काळजी घ्यायलाच पाहिजे, 100% घ्यायला पाहिजे. कारण लहान मुलं बिबळ्याला असं वाटू शकतं की हे छोटं पिल्लू आहे किंवा काय आहे आणि म्हणून तो हल्ला होतो. पण सर्वसाधारणपणे
हे आतापर्यंतच्या सर्व वैज्ञानिक अभ्यासामध्ये लक्षात आलंय की बिबळ्या हा माणसाला घाबरणारा प्राणी आहे. नाही, तुम्ही जसं आता म्हणाले संजय गांधी नॅशनल पार्कचं तुम्ही उदाहरण दिलं की कॅमेरा ट्रॅपला पाहून त्याने आपला मार्ग बदलला, हल्ला नाही केला. पण असं होऊ शकतं का सर की एकंदरीत एक बिबळ्या मानवी वस्तीत येतोय आणि त्याला वारंवार असं घाबरवल्या जात आहे काठ्यांनी किंवा मारल्या जात आहे काही वस्तू फेकून, त्यानंतर तो ॲग्रेशन होतोय, त्याला राग येतोय, म्हणजे मानवांचा राग येतोय आणि तो एखादी वेळेस राग येऊन किंवा काही करून तो हल्ला करतोय कारण की राग मागे होऊन तो हल्ला करतोय का? राग 100% येणार. कोणत्याही प्राण्याला येतो. म्हणजे रस्त्यावरचा कुत्रा असतो, त्याला तुम्ही लाथ झाडून बघा. तो पटकन वळतो आणि भुंकतो तुमच्यावर. बरोबर. तर हा तर वन्य प्राणी आहे. रस्त्यावरचा कुत्रा हा तर काय डोमेस्टिकेटेड ॲनिमल आहे. म्हणजे तो पाळीव झालेला आहे आता. तर त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही समजा जर का वर्तन केलं, म्हणजे न्यूटनचा नियम आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतात एव्हरी ॲक्शन हॅज गॉट इट्स ओन रिॲक्शन. तर तुम्ही समजा जर का त्याला ॲक्शन म्हणून काय दांडुका मारला, तर त्याच्यावर त्याची रिॲक्शन येणार ना. हा निसर्गाचा नियम आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण करता नाही कामा. पुन्हा एकदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संदर्भात येतो. याच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणावर बिबळी येत आहेत असं लक्षात आल्यानंतर त्या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातल्या वस्तीमध्ये राहणारी जी मंडळी आहेत, म्हणजे वस्तीमधली मंडळी, तर त्यांची कार्यशाळा घेतली, पोलिसांची कार्यशाळा घेतली, त्याच्यानंतर अग्निशमन दलाच्या लोकांची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळा कशासाठी घेतल्या, तर एखाद्या ठिकाणी बिबळा आलाय असं लक्षात आलं की लोक खूप गर्दी करतात. मग लोकांना रील्स काढायचे असतात, फोटो काढायचे असतात, व्हिडिओ करायचे असतात, गर्दी करतात, त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करतात, दांडुकं घेतात, मारायचा प्रयत्न करतात. हा मूर्खपणा आहे. तर याचं प्रशिक्षण त्यांना दिलं आणि त्यांना असं सांगितलं की हे असं करू नका. पोलिसांना पण सांगितलं की गर्दी हटवा. सगळ्यात पहिले तर माणसं नाही असता कामा. त्याचं कारण त्याला समजा जर का असं लक्षात, एक तर तो माणसाला घाबरणारा प्राणी आहे. त्याला असं समोर लक्षात आलं की 70 माणसं, 80 माणसं, 100 माणसं समोर आहेत, तर तो काय करणार? तो रिॲक्ट होणार ना. 100% तो रिॲक्ट होणार. तर मग या गोष्टी टाळण्यासाठी पोलिसांचं प्रशिक्षण केलेलं आहे. या गोष्टी टाळण्यासाठी अग्निशमन दलातले जे अधिकारी आहेत, कारण रेस्क्यू ऑपरेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला हे दोघं जण सगळ्यात महत्त्वाचे असतात. पोलीस महत्त्वाचे असतात आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी. तर या सगळ्यांचं प्रशिक्षण झालंय. शिवाय आजूबाजूच्या ज्या वस्ती आहेत तिथे सांगितलंय, आजूबाजूच्या वस्तींमध्ये ज्या शाळा आहेत, कारण लहान मुलं हे पहिले बळी असतात त्याच्यामधले. मी म्हटलं की लहान मूल दिसलं की त्याला असं वाटतं की हा छोटा प्राणी आहे आणि पहिला हल्ला होतो. तर तिथे त्यांचं प्रशिक्षण दिलंय, शाळांमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतलंय आणि लहान मुलांना समजावून सांगितलंय की बिबड्या आहे असं कुठे झालं तर तुम्ही उत्सुकतेपोटी जाऊ नका, हे करू नका, हे टाळा. पालकांना सांगितलेलं आहे, पालकांच्या सभा घेतल्या आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्या संदर्भामध्ये घेतलेल्या आहेत आणि जो जो मुद्दा वैज्ञानिक अभ्यासामधनं लक्षात आलाय तो जनतेसमोर मांडलेला आहे. तर जनतेने खूप संयम राखणं हे याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. सर मी पहिल्या प्रश्नाकडेच येईल पुन्हा. आता बिबळ्या, मी तेच जसं आधी म्हणालो की सर्वात आधी जुन्नर, नाशिक या इथल्या बातम्या आपण ऐकून होतो की इथे येतात, पण एक साथ म्हणजे मागील 5 ते 6 दिवसातच नाशिक, भंडारा, नागपूर, पुणे, संभाजीनगर, धुळे, अहिल्यानगर या सर्व भागात 5 दिवसातच कसं काय बिबड्या येतात? काय वाटतं तुम्हाला, यामागे काय असू शकतं? आता काय आहे याच्या मागे हे मला माहिती नाही आत्ता बोलत असताना. पण मी जसं पर्यावरणाच्या विषयी अभ्यास करतो तसं संरक्षण हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे आणि मी डिफेन्स करस्पॉन्डंट आहे. तर सामरिक शास्त्र जे आहे युद्धाच्या संदर्भातलं, त्याच्यामध्ये असं म्हणतात की एखादी गोष्ट एकदा घडली तर तो योगायोग असतो, दुसऱ्यांदा घडली तर योगायोग असतो, तिसऱ्या चौथ्यांदा पाचव्यांदा घडली तर त्याच्यामागे कॉन्स्पिरसी असते, म्हणजे एखादा कट कारस्थान असू शकतं. आता हे याला लागू होतं की नाही मला माहिती नाही, पण याचा शास्त्रीय अभ्यास केल्यानंतर ज्या वेळेला अशा घटना एकदम अचानक समोर दिसायला लागतात तर त्यावेळेला वेगवेगळ्या ज्या शक्यता तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये ही एक शक्यता 100% असू शकते की कोणाचं काही याच्यामागे काही वेगळे हेतू आहेत का. हेतू म्हणण्यापेक्षा कुहेतू आहेत का. कारण आता वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालू आहेत. त्याच्यामध्ये अशी एक चर्चा चालू आहे की बिबळे एवढे सगळे झालेत तर त्यांना एकत्र करा आणि त्यांना वंतारामध्ये पाठवा. तर आपल्याला माहिती नाही की याच्या मागचा हेतू काय आहे, याच्या मागचा काय कुहेतू आहे का किंवा काय, हे माहिती नाही. पण वैज्ञानिक अभ्यास केल्यानंतर जे प्रश्न आपल्याला पडतात ते प्रश्न आपण विचारले पाहिजेत आणि त्या प्रश्नांचा वैज्ञानिक पद्धतीने आपण शोधही घेतला पाहिजे. मी मगाशी म्हटलं तसं की समजा खरोखरच बिबळ्यांची संख्या वाढलेली असेल तर ती अचानक बिलकुलच कधी वाढत नाही. तर मग आपण आधी चूक केली होती का. म्हणजे आत्ता होतंय असं सर्व बातम्यांमध्ये, सर्व जे काही सगळ्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा दोष
बिबळ्यावर ठेवला जातोय. हम्म. आता तुम्हाला 100% माहिती की बिबळ्या काय त्याची बाजू मांडायला इथे येणार नाही. बरोबर. बरोबर आहे. तर आपण त्याला बळीचा बकरा करतोय असं मला वाटतंय. हो. त्याचं कारण सगळे वैज्ञानिक अभ्यास हे जे व्यवस्थित झालेले आहेत त्याच्यामध्ये हे लक्षात आलंय की बिबळ्या काय आहे, त्याची वृत्ती काय आहे, त्याची प्रवृत्ती काय आहे, आणि याच्यामध्ये जेव्हा जेव्हा जिथे जिथे वनामध्ये म्हणजे जंगलामध्ये किंवा इतरत्र समस्या निर्माण झाल्यात तेव्हा त्या समस्येचे मूळ सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस आहे. बरोबर. आणि मी मगाशी अगदी उदाहरण पण देऊन सांगितलं की आपणच उकिरडे एवढे वाढवलेले आहेत, हो. आपणच त्याच्या भागामध्ये अतिक्रमण केलंय आणि आपण आता असं म्हणतोय की तो आमच्याकडे येतोय. तर खरं तर याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक महत्वाची ही तुमची माझी म्हणजे माणसाची आहे असं मला वाटतं. सर एक प्रश्न होतं, म्हणजे हा विचार योग्य आहे की नाही ते मला नाही माहिती. मागे माजी वनमंत्री आहेत, त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की बिबळे जर वाढत आहे तर आपण त्यांची नसबंदी करायला पाहिजे, एक वन्यप्रेमी म्हणून. आणि वन्य म्हणजे तुमचा अभ्यास आहे त्या क्षेत्रात, तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्या या स्टेटमेंटवर? आता एखाद्या प्राण्याची नसबंदी करावी की नाही याचे पण शास्त्रीय अभ्यास झालेला आहे त्याच्यावर. तर एखाद्या प्राण्याची नसबंदी केव्हा करायची म्हणजे त्याचं किती प्रमाण वाढलं की नसबंदी करायची, तर त्याचे प्रत्येकाचे ठोकताळे आहेत. म्हणजे आता आपण मुंबईमध्ये कुत्र्यांची संख्या खूप वाढली, तर कुत्र्यांची नसबंदी करायला पाहिजे का? आता मांजरांची नसबंदी करण्याचा निर्णय पण मुंबई महानगरपालिकेने गेल्या वर्षी घेतलेला आहे. तर कारण प्रमाणाबाहेर वाढली आहे ती संख्या आणि त्यामुळे नसबंदी करणं हा त्याच्यात सगळ्यात मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. बिबळ्यांच्या संदर्भात हे करावं की नाही त्याचा शास्त्रीय आराखडा जो आहे तो आपल्याला बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये किती संख्या वाढली की त्याचं लिमिट ओलांडलेलं असेल म्हणजे मर्यादा ओलांडलेली असेल आणि मग नसबंदी करायला पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे. हे असं मी का म्हणतोय त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत असं लक्षात आलंय की ज्या ज्या वेळेला माणसाने वन्य प्राणी असतील किंवा निसर्गामध्ये इंटरव्हीन करायचा प्रयत्न केलाय म्हणजे त्याचं नाक खुपसायचा प्रयत्न केलेला आहे, त्या त्या वेळेला चुकीच्या पद्धतीने केलेल्या गोष्टींचे रिपरकेशन्स त्याचे वाईट परिणाम नंतर माणसालाच भोगायला लागलेत. बरोबर. तर त्याच्यामुळे आपण म्हणजे हा निर्णय घेणार असू तर शास्त्रीय परिभाषेमध्ये त्याचे निकष काय आहेत, केव्हा व्हायला पाहिजे, केव्हा नाही व्हायला पाहिजे, केव्हापर्यंत माणसाने थांबायला पाहिजे, किती संख्या वाढल्यानंतर हा निर्णय घ्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा वैज्ञानिक पद्धतीने विचार करून नंतरच निर्णय घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सर काही वर्षाआधी मला जितकं त्याचं एक आठवतं, खूप महत्वाचं कारण आहे ते मी सांगतो. वाघ जो आहे ना तो या सर्व म्हणजे प्राण्यांचं जे जग आहे त्याच्यामध्ये तो जो एक पिरॅमिड असतो त्याच्या सर्वात वरच्या टोकावर वाघ आहे. बरोबर. ओके. आता नेहमी आम्ही असं वन्यजीव अभ्यासक जे आहेत ते नेहमी असं म्हणतात की वाघ आहे याचा अर्थ जंगल चांगलं आहे. बरोबर. त्याचं कारण असं आहे की वाघ ज्या प्राण्यांना मारून खातो किंवा त्याचं जे अन्न आहे याचा अर्थ वाघ आहे याचा अर्थ त्याचं अन्न उपलब्ध आहे. ते प्राणी आहेत याचा अर्थ ते प्राणी दोन प्रकारचे असतात, एक तर ते छोट्या प्राण्यांना खाऊन जगत असतील हो. किंवा ते काय शाकाहारी असतील म्हणजे वनस्पती खाऊन जगत असतील. तर याचा अर्थ ते प्राणी आहेत म्हणजे वाघ ज्यांना खाऊन जगतो ते प्राणी आहेत याचा अर्थ त्याच्या खालच्या पातळीवर जे काय छोटे प्राणी किंवा त्यांचं खाद्य असलेली वनस्पती ही जंगलात आहे असा त्याचा अर्थ होतो. ते आहे याचा अर्थ त्याच्या खालच्या बाजूला ते प्राणी ज्या शाकाहारी गोष्टी खाऊन जगत असतील त्या गोष्टी तिथे व्यवस्थित आहेत त्या जंगलात. असं करत करत तुम्ही त्या पिरॅमिडच्या सगळ्यात खाली आलात तर तुम्हाला असं लक्षात येतं की इथे वनस्पती चांगली उगवतेय म्हणून वरचे ते प्राणी जे आहेत ते खाऊन ते जगू शकतात. याचा अर्थ इथे पाणी आणि माती चांगली आहे. म्हणजे ज्या वेळेला त्या पिरॅमिडमध्ये वाघ सगळ्यात वरच्या बाजूला असतो त्यावेळेला तो या गोष्टीचं निदर्शक असतो की तुमचं जंगल चांगलंय. आता तुम्ही समजा जर का वाघ हल्ले करतोय, बिबळ्या हल्ले करतोय म्हणून त्यांनाच छाटून कापून हे करायला निघालात तर ती जी साखळी आहे ना ती सगळी निसर्गाची साखळी आपण डिस्टर्ब करणार आहोत. ती सगळी निसर्गाची साखळी जी आहे ती आपण विचलित करणार आहोत आणि त्याचे शेवटी सगळ्यात महत्वाचे परिणाम जे आहेत आणि सगळ्यात जास्त परिणाम आहेत हे माणसाला भोगावे लागतील. सर यासोबतच एक आहे, म्हणजे त्याच वन मंत्र्यांनी, तुम्हाला माहिती असेल बहुतेक, 4 ते 5 वर्ष आधी या बातम्या चाललेल्या होत्या, वृत्तवाहिन्यांनी पण त्यावर विशेष हे घेतलेल्या होत्या. तर त्यात असं होतं की वाघाची आणि बिबळ्यांची संख्या ही महाराष्ट्राच्या जंगलामध्ये घटलेली आहे. तर त्यावर त्यांनी म्हणजे वृक्षारोपण वगैरे अशा काही किंवा अनेक स्कीम आणल्या होत्या त्याच वनमंत्र्यांनी. म्हणजे अगदी ताडोबाच्या जंगलामध्ये बिबळ्या आणि वाघांची संख्या घटत होती. तर त्यावेळेस त्यांनी बरेच आणलेल्या होत्या गोष्टी, योजना आणलेल्या होत्या की काय कसं व्हायला पाहिजे. तर हे शक्य आहे का, म्हणजे 5 वर्षामध्ये बिबळ्यांची संख्या एवढ्या पटीने वाढणं हे शक्य?
याच्यामध्ये खूप गफलत आहे असं मला वाटतं. मी मगासपासून ते 2 मुद्दे सांगितले. अचानक बिबळ्यांची संख्या बिलकुलच वाढत नाही आणि अचानक वाढली असं तुम्हाला लक्षात आलं असेल, तर याचा अर्थ गेली 2-3 वर्ष तुम्ही मोजताना चूक केली आहे किंवा काहीतरी तुम्ही गडबड केली आहे. तर त्यामुळे असं होत नाही आणि बिबळ्यांची संख्या खरंच वाढलेली असेल, तर मी म्हटलं तसं, की याचं एकमेव कारण असू शकतं शास्त्रीय, की त्यांना मिळणारं अन्न मुबलक आहे उपलब्ध आणि मग ते कुठे आहे? तर ते जंगलात उपलब्ध नाहीये, तर ते जंगलाच्या पेरिफरीवर म्हणजे त्याच्या बाउंड्रीवर उपलब्ध आहे. म्हणजे जिथे मानवी वस्ती आहे, त्या ठिकाणी ते उपलब्ध आहे. म्हणजे पुन्हा एकदा चूक आपलीच आहे, असं मला वाटतं. सर, आता बघा एवढ्या बातम्या चाललेल्या आहे आणि शेवटी मुंबईच्या वेशीवर म्हणजे खारघर नवी मुंबईमध्ये आज सकाळचीच बातमी आहे की बिबळ्या दिसलेल्या आहे. तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल आपल्या की जर त्यांना दिसत आहे बिबळ्या, तर कसं त्यापासून वाचावं, कसं स्वतःचं रक्षण करावं, काय सांगाल? एक तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपण संयम बाळगला पाहिजे. तुम्ही तुमच्या इकडचे जे वन अधिकारी असतील त्यांना सांगा, तुम्हाला खरंच बिबळ्या दिसलाय. तुम्ही वन अधिकाऱ्यांना सांगा, बाकीचं काम त्यांचं आहे ते करतील. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गर्दी करू नका. रील करण्यासाठी, व्हिडिओ किंवा फोटो काढण्यासाठी. ते सगळ्यात जास्त डेंजरस असणार आहे. ते सगळ्यात जास्त धोकादायक असणार आहे. तर त्यामुळे तुम्ही संयम बाळगा. वनाधिकारी जे आहेत तिकडचे त्यांना कळवा. बाकीचं काम जे आहे ते वनाधिकारी करतील. आणि मी मगाशी म्हटलं तसं, की तुम्ही समजा जर का बिबळ्या ज्या परिसरात आहे, त्या परिसरात तुम्ही राहताय, तर याची काळजी घ्या, की मुलांना संध्याकाळच्या नंतर बाहेर सोडू नका. त्याच्यानंतर तुम्ही समजा जर का बाहेर जाणार असेल, तर तुमच्याकडे एक काठी असली पाहिजे, एक दांडुका हातात असला पाहिजे, टॉर्च असला पाहिजे. जेणेकरून बिबळ्याला हे कळेल, की इथे मानवी अस्तित्व आहे. मानवी अस्तित्व आहे हे त्याला कळलं, की तो पुरता शहाणा आहे. आपण जरी शहाणे नसलो तरी. त्याला कळतं, की इथे माणूस आहे, तर मग इथे आपण जायचं नाहीये. तर त्यामुळे मागे सर एक एक व्हिडिओ आणि आपलं बोलणं पण झालं होतं त्यावर, की म्हणजे तो बिबळ्या येतो ते सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं होतं. तिथे काही प्राणी होते, जे हां, पाळीव तो प्राणी आरे असतात. कॉलनीमधला व्हिडिओ होता हां. आणि जे बिबळ्याच्यासाठीचे म्हणजे काय ट्रॅप्स लावलेले होते, तर त्याच्यासाठीचा तो तिकडचा व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघाल म्हणजे तो लोकसत्ताने देखील ट्वीट केलेला व्हिडिओ हां. आहे, की त्याच्यामध्ये सगळ्या गाई म्हशींचा गोठा आहे आरे कॉलनीतला आणि बिबळ्या मध्ये येऊन बसलाय शांतचित्ताने. आता समजा जर का त्याला हल्लाच करायचे, त्याला खाऊनच टाकायचे सगळ्यांना, तर एक करून त्यांनी त्या सगळ्या गाई म्हशी संपवल्या असत्या ना. बरं तो काय फक्त त्याच दिवशी आलेला नव्हता, तो रोज येत होता. तो रोज येत होता असं अभ्यासकांना कळलं म्हणून त्या दिवशी त्यांनी तिथे कॅमेरा लावला. आणि मग त्याच्यामध्ये आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल, की तो तिथे रोज येतो आणि तो तिथे रोज बसतो. संध्याकाळी त्याची एक वेळ ठरलेली आहे. तिथे तो बसतो आणि त्याच्यानंतर तो निघून जातो. तर त्यामुळे तो प्रत्येक वेळेला माणसाला खाण्यासाठी, प्राण्यांना खाण्यासाठीच येतो असं नाहीये. तर तो तिथे नेहमी येतो. बरं हे काय फक्त म्हणजे ही तिकडचीच एक घटना आहे असं नाही. तर अगदी तुम्ही समजा जर का मुंबईमध्ये कान्हेरीला गेलेले असाल, तर कान्हेरीचं जे गेट आहे म्हणजे बोरिवलीवरनं आपण आल्यानंतर जो जो प्रवेशद्वाराचा भाग आहे, त्याच्या वरच्या बाजूला समजा जर का तुम्ही बघितलत, तर तिथे एक असं केव्ह स्ट्रक्चर आहे. तर तुम्ही समजा जर का आता साधारणपणे 5:30ला कान्हेरीमधनं सर्व मंडळींना, हं. पर्यटकांना बाहेर काढतात तिकडे. पण तुम्ही समजा जर का काय चुकून-माकून थांबलात तिथे. आता आम्ही अभ्यासासाठी म्हणून गेलो होतो. तर तिथे एक बिबळ्याची मादी आहे. ती गेली अनेक वर्ष. संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता तिथे येते, बसते. 6:45ला ती उठते, आळोखे-पिळोखे देते, एक डरकाळी फोडते आणि निघून जाते. बरं. तर जसं माणसाच्या सवयी असतात, तसं त्यांच्याही सवयी असतात. आणि बरं अनेकदा आता म्हणजे वनाधिकारी किंवा वन खात्याची मंडळी किंवा बाकीची मंडळी तिथे अनेकदा खालती असतात की. बरं तिला प्रत्येक वेळेला समजा जर का काय हल्लाच करायचा तर ती प्रत्येक वेळेला येईल, एका माणसाला उचलून घेऊन जाईल. असं नाही होत पण. हं. असं नाही होत. तर त्यामुळे एक महत्वाचं काय आहे माहितीये का, की आपल्याला भूक लागलेली नसताना आपण खातो. हो. माणूस हा एकमेव प्राणी आहे, की जो भूक लागलेली नसताना समोर आलाय म्हणून खातं. हो. प्राणी असं कधीच करत नाहीत. प्राणी जेव्हा भूक लागलेली असतात तेव्हाच खातात. म्हणून मी मगाशी म्हटलंच असं, की आरे कॉलनीचा तो जो व्हिडिओ आहे. बरं आरे कॉलनीचा व्हिडिओ कशाला? म्हणजे आम्ही ज्या वेळेला जुन्नरमध्ये हा अभ्यास केला गेला, ज्याचा मी वारंवार उल्लेख केला, तर जुन्नरमधल्या गावांमधल्या मंडळींशी आम्ही बोललोय. त्यांचे इंटरव्ह्यूज केलेत आणि त्यांना हं. विचारलंय. तर ते आजोबा तर म्हणजे एक आजोबा होते, त्याचा म्हणजे बातमीमध्ये पण माझ्या आणि लेखामध्ये उल्लेख आहे, की ते बाहेर झोपायचे. तर त्यांना मी म्हटलं, की "तुम्ही घाबरत नाही का?" तर हं. ते म्हणाले, की "नाही अरे हे जंगल आहे आणि जंगलाच्या देवाचाच हा भाग आहे." आता आमच्या इथे एक पात्र ठेवलेलं असतं आणि त्यांनी मला दाखवलं तर ते असं दगडी पात्र होतं. तर ओके. त्याच्यात पाणी आहे. तर ते म्हणाले, "हे पाणी कोणासाठी आहे? गाई-गुरांसाठी नाहीये. तो रात्री येतो आणि पिऊन जातो." तर ते हो. म्हणाले, "मी इथेच झोपलेला असतो. तो बरोबर 2 वाजता येतो. 2च्या सुमारास, पावणे 2च्या सुमारास येतो, पाणी पितो आणि जातो. ते पाणी त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. आमच्यासाठी निसर्ग हा देव आहे." बरोबर. तर ते म्हणाले, "देव कशाला आपल्याला काही त्रास देईल?"
तर अशी लोकांची पण भावना आहे. पण ही मंडळी बरं ही एकदम म्हणजे मी ज्यांच्याशी बोललो होतो ती तशी अशिक्षित मंडळी होती, शाळा कॉलेजामध्ये न गेलेली. हा, पण त्यांना निसर्गाच्या प्रती एक खूप चांगली भावना आहे. बरोबर. आपण त्याच निसर्गाचे भाग आहोत हे. आणि ते आजोबा काय म्हणाले, आपण त्याला त्रास नाही दिला तर तो आपल्याला का त्रास देईल. बरोबर. हे खूप ग्रामीण भागातनं आलेलं अतिशय निखळ सत्य आहे असं मला वाटतं. खरंय. की त्या आजोबांना जे माहिती आहे ना, त्या आजोबांना जे कळलंय ना, ते तुम्हाला मला सगळ्यांना कळण्याची गरज आहे. नक्कीच तुम्ही जे बोलले सर, की त्या आजोबांचं जे वाक्य होतं तेच सत्य आपल्यालाही कळायला हवं. आणि बिबळ्याचा विषय मलाही माहिती आहे की तुम्ही त्यावरचे अभ्यासक आहात, तर आपल्याला बरेच तास पण कमी पडतील. पण तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि आमच्यासोबत ही चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. अशाच माहितींसाठी पाहत राहा लोकसत्ता.com.